येडेचाळे केलेले आहेत अगदी दागिने ठेवून किंवा लोन मारून जसे म्हणले ना तसे त्या पद्धतीने मी आपण म्हणतो रामराम ठोकला नंतर मला याच्या पुढे मी कधी ट्रेडिंग करणार नाही आणि झूम मीटिंग नंतर त्यानंतर मी अटेंड केल्या पुन्हा एक आपण म्हणतो ना एक सबकॉन्शियस माइंडमधून किंवा मन किंवा अंतर्मनातून काहीतरी असा एक आवाज आला की एक लास्ट ट्राय करून बघूया जर एवढे जर पैसे मी घालवलेच आहे फुकलेलेच आहे त्या मनाने तर एक लास्ट ट्राय करून बघू मी इथं आलोय ज्या प्रकारे जर सेशन पाहिलं ज्या प्रकारे सरांनी शिकवलं तर जो गेलेला कॉन्फिडन्स आहे तो बऱ्यापैकी आलेला आहे होप सो मी लास्ट चान्स घेतलेला आहे आणि मी त्यातून पण सक्सेस होईन असं मला स्वतःवरती किंवा सरांवरती मला विश्वास आहे हाय मित्रांनो माझं नाव विनोद जाधव मी मुंबईवरून आलोय याच्या अगोदर जसं केतन बोलला तेव्हा जरा मला कॉन्फिडन्स वाढला आणि म्हणलं जो मनातला पेन आहे ना तो काढावा त्या उद्देशाने मी तुमच्यासमोर बोलतोय याच्या अगोदर मी देखील भरपूर क्लासेस केलेले आहेत आणि ॲज इट इज जसं सगळ्यांचा रिझल्ट आहे तसाच मगाशी मस्करीत बोलताना मी बोलतो की म्हणजे ग्रीनमध्ये असा पॅनल कधी दिसलाच नाही मला आणि असं करत असताना लास्टच्या ऑक्टोबर 24ला माझा मी ज्या ह्याच्यात ऑप्शनमध्ये करत होतो पूर्ण माझं कॅपिटल वायपआउट झालं एकदम येडेचाळे केलेले आहेत अगदी दागिने ठेवून किंवा लोन मारून जसे म्हणले ना तसे त्या पद्धतीने मी काढून ऑप्शनमध्ये घुसलो रिव्हेंज ट्रेडिंग केली केतननी जसं सांगितलं तसं त्याच्याच आसपास माझा फिगर सांगत नाही मी पण त्याच्याच आसपास माझा देखील लॉस आहे आणि त्यानंतर एक आपण म्हणतो रामराम ठोकला नंतर मला याच्या पुढे मी कधी ट्रेडिंग करणार नाही मोबाईलमधले सगळे ॲप्स उडवून टाकले पुन्हा मिसेसच्याच पुढे कन्फ्युज केलं की बाबा माझ्याकडून अशी चूक झालेली तर ती पण म्हणले ठीक आहे जाऊ दे आम्ही दोघे पण जॉब करतो तर इथून आम्ही काही ना काहीतरी मार्ग काढू आणि त्यानंतर कधी करणारच नाही अशा हिशोबाने मी चाललो होतो जस्ट लास्ट गेल्या महिन्यामध्येच मी सरांचा श्रीमंत हा पॉडकास्ट पाहिला मी त्यानंतर थोडीशी मनामध्ये आशा म्हणजे प्रचलित झाली की चल त्यांचं जे बोलणं होतं ना ते हार्ट टू हार्ट असं टच झालं की माणूस एकदम जेन्युअनली बोलत होता आणि झूम मीटिंग नंतर त्यानंतर मी अटेंड केल्या पुन्हा एक आपण म्हणतो ना एक सबकॉन्शियस माइंडमधून किंवा मन किंवा अंतर्मनातून काहीतरी असा एक आवाज आला की ठीक आहे जर एक लास्ट ट्राय करून बघूया जर एवढे जर पैसे मी घालवलेच आहे फुकलेलेच आहे त्या मनाने तर एक लास्ट ट्राय करून बघू घरी मी मिसेस बरोबर डिस्कस केलं आणि माझ्याकडे बघून हसायला लागली नंतर की अजून पण तुझं काय ज्या भाषेत बोलली बोलू शकत नाही की तुझं अजून मिटलं नाही का तुझी पण तरी पण ती जरा कन्व्हिन्स केल्यानंतर थोडीशी अग्री झाली आणि त्यानंतर एक लास्ट चान्स म्हणलं की नंतर की याच्या पुढे जर काय मार्ग दिसत नाही एकदम लास्टच्या टोकावरती आता पण उभा आहे मी अगदी कडे लोटाच्या प्रमाणे आपण जसा विचार करू त्या प्रकारे त्यातून पण एक लास्ट चान्स घेतलेला आहे पैसा मॅटर करत नाही मी पैसा घालवला तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या जॉबला आहे तर मी पैसा तो कव्हर करेन त्याबद्दल वाद नाही सरांशी बोलताना बोललो की पैसा मॅटर करत नाही मी इथं आलोय ज्या प्रकारे जर सेशन पाहिलं ज्या प्रकारे सरांनी शिकवलं तर जो गेलेला कॉन्फिडन्स आहे तो बऱ्यापैकी आलेला आहे एक कॉन्फिडन्स वाढलाय की मी इथून जसे पैसे गेले तसे कमवू शकतो त्याच्या पलीकडे जाऊन मला ना घरच्यांना किंवा माझ्या फॅमिलीला दाखवायचं की माझा पॅनल म्हणजे PNL माझा ग्रीनमध्ये आहे पैसे येतील जातील त्याबद्दल नाही पण त्याच्यापेक्षाही जास्त करून मला जो माझा मान सन्मान जो गेलेला आहे घरामध्ये कुटुंब सोसायटीचा बोलत नाही मी जो कुटुंबामध्ये जो मान सन्मान गेलाय ना तो मी जर का मी सरांनी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीच्या मार्फत किंवा त्यांनी जे इन्स्ट्रक्शन सांगितलेत किंवा ते त्यांनी जो मार्ग किंवा पथ सांगितलं त्याच्यावरती जर प्रामाणिकपणाने जरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर चाललो तर नक्कीच मला इथे पुढे यश दिसतंय आणि त्यातून आणखी पुढचं मी जरा सांगायचं म्हटलं तर सर एकदम एकदा आपण म्हणतो ना केजीतल्या पोराला जसं बोटाला पकडून शिकवतात त्या पद्धतीने शिकवणे आहे त्यांचं आणि असं जाणवलं आता पण देखील बघायला गेलं की तुम्ही किती वेळा विचारलं तर मी तुम्हाला 500 नाही 1000 वेळा माझी त्यांची सांगायची तयारी आहे फक्त माझा विचारताना थोडंसं ऑकवर्ड फील होतं ह्याच्या अगोदर देखील क्लास केलेले मी 2-3 वेळा जर प्रश्न विचारला तर तिसऱ्या वेळेला त्यांचं रिॲक्शन असायचं की अरे मी लिटरली बघितलेलं आहे की म्हणजे डोळ्यातून त्यांच्या दिसायचं की यार काय तुला एवढं सांगून पण तुला समजत नाही का मला त्या टायमाला असं म्हणजे ऑप्शन चेन वगैरे समजत नव्हते आता समजते पण त्या टायमाला समजत नाही पण त्यासाठी मला असं एकदम आपणास्पद वाटलेलं होतं की सगळेजण होते त्यामध्ये क्लासमध्ये भरपूर जण इथे तसं काही जाणवत नाही ते एकदम हाताला धरून गिरवून जशी शिकवतात त्या पद्धतीने विराज सर शिकवते ते होप सो मी लास्ट चान्स घेतलेला आहे आणि मी त्यातून पण सक्सेस होईन असं मला स्वतःवरती किंवा सरांवरती मला विश्वास आहे मी इथं आल्याच्या नंतर सांगेन मला खूप छान वाटतंय माझा गेलेला कॉन्फिडन्स आला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मला तो वापस मान सन्मान इथे भेटेल
अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि सरांचं मी खूप खूप आभारी आहे की मला योग भेटला की तुमचा क्लास भेटला. म्हणजे कोणतरी लास्टच्या क्षणाला जो कोणतरी म्हणतो ना का बुडण्यावाल्याला काय तिनक्याचा आधार, तसं मला तुमचा आधार भेटलेला आहे आणि नक्कीच मी हा प्रवास देखील हसत खेळत पार पाडेल. मला इथे बोलायला चान्स दिला आणि तुम्ही ऐकलं, धन्यवाद. थँक्यू विराज सर.